नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे आढळराव अत्यंत आजारी असतात. त्यांना खूप जास्त ताप आलेला असतो आणि त्यांना चहा घेऊन गेलेली सकाळी सकाळी आपली कृष्णा ही बघते आणि हात लावून पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे ग्लानीच्या अवस्थेत आहे, यांना खूप सारा ताप आला आहे. ती पटकन दुष्यंतला बोलवते. दुष्यंतला ते डॉक्टरांना फोन करायला सांगते, कारण इथे खूप जास्त तापाने फणफणलेले आढळराव तिला दिसू लागतात आणि मग तोही हात लावून चेक केल्यानंतर लगेचच डॉक्टरांना फोन करून तातडीने घरी बोलावून घेतो, कारण आबांची तब्येत जरा जास्तच खराब दिसते. आणि इथे ग्लानीच्या अवस्थेतही आढळराव इथे कृष्णाला म्हणत असतात की तू इथे थांब, मला फार भीती वाटत आहे, मला कोणावरतीही आता विश्वास राहिलेला नाही, फक्त तू इथे विश्वासाची आहे, म्हणून मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवणार, इथून कुठेही जाऊ नको, असं म्हणत आढळराव कृष्णाला थांबवून ठेवतात. सकाळी सकाळी घराच्या बाहेर पडणारा हा समीर आणि याला आडवा जाणारा जयवंत, त्याचे मुद्दाम कानखेचणी तो करत असतो. त्याला चिडवण्याचं काम जयवंतरावांनी केलेलं असतं आणि हसत हसत म्हणू लागतो, तुमच्या आईची अवस्था ह्या बाळजाबाईने आणि कृष्णाने कशी केली पाहिली ना, त्यांना वेड्याच्या हस्पतालात जायला लागले. आता लवकरच तुमचाही काहीतरी बंदोबस्त करतील आणि तुम्हाला या घराबाहेर काढले जाईल. लवकरात लवकर तुमचं स्थान अटळ करण्यासाठी आता काहीतरी करायला हवं. इथे समीर त्याला म्हणत असतो की तू मला जास्त शहाणपणा शिकवू नको, माझं काय करायचं आणि काय नाही हे मला कळतं. राहिलं घराबाहेर जायची वेळ तर तुझ्यावर मी आणेल, तू तुझी पॅक करायला घे, हवं तर मदतीला मीही येतो, असं म्हणत इथे एकदम हुशारीने समीरने उत्तर दिलेलं असतं जयवंतला. जयवंत मात्र त्याला छान प्रकारे पिन लावायचं काम करतोय, त्याला चिडवण्याचं काम करतोय आणि चिडलेला हा समीर आता काय निर्णय घेणार आणि काय संकट ह्या सगळ्या घरावरती आणणार हेही आपल्याला पुढेच पाहायला मिळणार. पण मात्र समीरने जो आता निर्णय घेतला आहे तो ह्या घराच्या बरबादीचा, ह्या घराच्या आता प्रगतीच्या आड तो येणार, कुणालाही या घरात आता तो निश्चिंत राहू देणार नाही. त्याच्या आईला त्याने पाठवलं आहे म्हटल्यावर तो बदला तर नक्कीच घेणार. आता दलपतराव पुन्हा एकदा आपला प्रयत्न किरकोळसा करायला आलेले बाळजाबाई समोर. बाळजाबाईला ते म्हणू लागतात की मला असं वाटतंय तुम्ही बदलल्या नाही आहेत, किंवा बदलल्या जरी असतील तरी जास्त दिवस की काही कृष्णा तुम्हाला इथे टिकू देणार नाही, तुम्हाला लवकरात लवकर ते तिघंजणं घराबाहेर काढतीलच, तुमच्याबरोबर आम्हालाही घराबाहेर जावं लागेल. तर बाळजाबाई म्हणते मी काही कुणाला दाखवण्यासाठी बदललेली नाही, मी माझ्या मनापासून स्वतःला बदललेला आहे. आणि राहिला विषय ह्या घरातनं बाहेर जायचा, तर मी जरी गेले ना ह्या घराबाहेर तरी तुमचं स्थान ह्या घरात अटळ राहील आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांशी बोलणं केले, तुमचा वाटा तुम्हाला नक्की मिळेल, तुम्ही काळजी करू नका. आता डॉक्टरांनी ते चेकअप केलेलं असतं आणि ते चेक केल्यानंतर सांगू लागतात की यांना आढळरावांना खूप मोठा धक्का बसला आहे, त्या मानसिक धक्क्यामुळेच त्यांना इतका फणफण ताप आलेला आहे, तर तुम्ही सगळ्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. तर इथे सगळेजण म्हणू लागतात की काय झाले नक्की, तर त्यांच्या मनावर फार जास्त परिणाम झाले, त्याचा परिणाम म्हणून त्यांना तापही आला आहे आणि त्यांची BP ही जास्त वाढलेली, तर त्याची गोळी आणि इंजेक्शन दिले, त्यांना आराम करू द्या, नाहीच बरं वाटलं तर हॉस्पिटलाइज करावं लागेल. कृष्णा इथे टेन्शनमध्ये असते आणि ते घरात जायला निघतात. त्याच वेळेला काही शेतकरी मंडळी इथे सरपंचबाईची मदत मागायला येतात. इथे त्यांना ते दाखवू लागतात की आम्ही गावातल्या कृषी केंद्रावरनं जे धान्य पिकवायला घेतलं होतं, जे त्या बियाणानं जरा मान टाकलेली दिसते, हे बियाणं काही उतरत नाही, 2 दिवसावर पेरण्या आल्या, पाऊस पडायला अवकाश आहे, पेरण्या पण करायच्या आहे आणि हे असं घेऊन कसं पेरणी करायची हा प्रश्न आता इथे गावकऱ्यांनी इथे सरपंचबाईसमोर मांडला आहे. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत ती सांगते की मी येते तुमच्यासोबत आणि बियाणांचा प्रश्न मिटवते आणि स्वतः मी इथे वाटप करते सगळ्यांना. आता इथे जायला ती घाईघाईने निघते, तर पाठीमागनं आवाज येतो बाळजाबाईंचा. बाळजाबाई तिला थांबवते आणि म्हणू लागते, अहो हे आढळराव काही माझ्या हातनं गोळ्या औषध घेईनासे झाले, ते फक्त तुमच्याच नावाचा जल्लोष करत आहे, तर तुम्ही तिकडे जावा आणि बघा, कारण त्यांनी जर गोळ्या घेतल्या नाही तर त्यांची तब्येत बरी कशी होणार. तिला आता एक मोठं संकट आले आहे, कृष्णाला काय करावं, घर पाहावं, गाव पाहावं. समीर मात्र आपल्या प्रियसीकडे गेला आहे आणि तिच्याशी बोलताना त्याला जाणवतं की आपलं घरात स्थान निर्माण करायचं असेल तर आपल्याला घरामध्ये लग्न करून पूजाला घेऊन जावंच लागेल. पूजाचंही तेच म्हणणं असतं की तुझ्या बाजूने एकट्याने काही होणार नाही, तुला जोडी हवी, तुझी आई होती तोपर्यंत ठीक होतं, आता तुझी आई नाही तर तुला कोणीतरी मदत हवी ना.
त्या कृष्णाशी आपल्याला लढायचं आहे. ती कृष्णा फार कठीण बाई आहे, तिला कसं हँडल करायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. आणि तिला जर हँडल केलं तर मग सगळी प्रॉपर्टी सगळं काय आपण मिळवू. तर इथे एक पर्याय काढला आहे समीरने, आपण दोघांनी लग्न करायचं उद्याच सकाळी आणि जायचं घरी. तर इथे पूजाही होकार देते, तिलाही फार आनंद झाला आहे. आता बाजाबाईच्या हातनं गोळ्या घ्यायला नकार देतात आढळराव आणि ते सांगतात की मला या घरात सतत भीती वाटते, कोणीतरी माझ्या जीवावर उठतंय, मला मारण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे मी कुणावर विश्वास ठेवू शकणार नाही. कृष्णा, मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तूच ह्या घराची खरं राखणदार आहे आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवून फक्त तू जर गोळ्या दिल्या तरच घेईल. तर इथे कृष्णा त्यांना स्वतःच्या हाताने गोळ्या देते, निवांत झोपा म्हणू लागते गोळ्या खाल्ल्यानंतर. आणि काही टेन्शन घेऊ नका, तुमच्याजवळ इथे मी थांबते बरं का, असं म्हणत त्यांना ती आराम करायला सांगते. पण इथे इतके अस्वस्थ असतात आढळराव, त्यांना काही केलं बरंच वाटेन असं होतं. तर कृष्णा आता निर्णय घेते, यांना आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर इथे यांची तब्येत ढासळलेली आहे. तर कृष्णा जे म्हणते तेही बरोबर आहे. तर दुष्यंत म्हणतो, तुला तर शेतकऱ्यांचा प्रश्न निवडायला जायचं होता. तर ती म्हणते ते सगळं बाजूला, आता सध्या सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपली फक्त आढळराव, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, त्यांची तब्येत बरी होणं. बाकी शेतकऱ्यांचे प्रश्न निवारण करण्यासाठी माझ्याकडे 2 दिवस आहेत, तर आत्ता तो प्रश्न बाजूलाच ठेवा आपण, असं म्हणत ते आढळरावांना माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चला म्हणू लागते. ते नकार देत असतात, कशाला, घरीच बरी, मी उद्यापर्यंत बरा होईल. पण तिला नाही वाटत असं काही होईल. तर तिचं म्हणणं आहे की आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच करूया तुम्हाला. मग तिच्या हट्टाखातर इथे आता आढळराव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला स्वतःला तयार होतात आणि मग त्यांना घेऊन दुष्यंत, कृष्णा हे निघतात हॉस्पिटलमध्ये. आढळराव मात्र आता फक्त कृष्णाच्या हट्टाखातरच घराबाहेर पडताय, नाही तर त्यांना कुणावरही विश्वास नाही, असं म्हणत ते तिच्या फक्त शब्दाखातर आता तिच्यासोबत जायला तयार होतात. कृष्णाचा शब्द काही ते पाडू देत नाही. आणि कृष्णाला ते एक गोष्ट सांगतात की माझं जर काही झालं तरी तू ह्या घरची राखणदार आहे, ह्या घराला सांभाळ, माझ्या दुष्यंतला सांभाळ हां, असा ते तिला निरोपही देतात. आणि आता हॉस्पिटलमध्ये जायला निघालात. आता हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून घरी आलेली असते कृष्णा. तर बाळजाबाई तिला म्हणते की तू घरी का आलीस, त्यांच्याजवळ थांबायचं ना. तर ती म्हणू लागते की ते कुणाला थांबू देईनाशी झाले, त्यांनी आता त्यांच्या भावाला म्हणजे दलपत काकाला ठेवून घेतले आणि आम्ही दोघं घरी आलो आहेत. आता स्वयंपाक करून काहीतरी घेऊन जावं म्हणते त्यांच्यासाठी, असं कृष्णा म्हणते. तर बाळजाबाई म्हणते मी एकदम मऊसूत अशी खिचडी टाकली त्यांच्यासाठी, ती घेऊन जा. तर इथे बाळजाबाईंना सकाळी खूप जोरात रागवली होती आढळराव, तर त्याच्याबद्दल इथे कृष्णा त्यांच्याशी बोलू लागते. तर ती म्हणते मला ह्या गोष्टीची तर सवय झाली, माझे पूर्वीचे कर्म असे होते ज्याच्यामुळे माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, माझ्यावरती ते रागवले तर त्याचा रागही मला आलेला नाही. आता फक्त तू त्यांची काळजी घे, बाकी दुसरं काही नको हं, असं म्हणत त्या दोघीजणी गप्पा मारतात. आणि खरं तर बाळजाबाई खंत व्यक्त करते की इतके दिवस मी तुला ओळखायला किती उशीर केला, तू किती मायाशी आहे गं, मला कधी तुझी माया कळलीच नाही. असं दोघींचं बोलणं चालू असताना दुष्यंत तिथे येतो आणि रागारागाने बाळजाबाईकडे पाहत कृष्णाला म्हणू लागतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं, जरा बाहेर येते का. तर ती म्हणते इथेच बोला ना. तर तो तिच्यावर रागवतो, म्हणतो तुला बाहेर यायला सांगितलं ना, एकांतात बोलायचं आहे तर ये. बाळजाबाई पण तिला सांगते की जा बाई, तो चिडेल नाही तर. आपली इथे पूजा मॅडम छान प्रकारे नेल पॉलिश करत असते. तिची आई म्हणते मला हे लाव, तर तिच्या आईला ती म्हणते नाही नाही, ही खूप महाग नेल पेंट आहे, तुला नाही लावणार, ते भक्तीकडनं तू 10 रुपयावाली तीवाली घे आणि तीच लाव. तिची आई म्हणते अगं तुझ्या आईसाठी तू एवढी नेल पेंट देऊ शकत नाही, तुझ्या आईने तुला जन्म दिला, एवढं सगळं तुझ्यासाठी घाट घालते आणि तू काय करते, माझंच राग करते. तर पूजा म्हणते अगं थोडे दिवस आपल्या हातात सगळं प्रॉपर्टी सगळं काय आलं की मग मी ही मालकीन आणि तू ही त्या घरातली मालकीन, अशी स्वप्न ती दाखवू लागली आहे इथे तिच्या आईला. तिची आई पण खूप खुश आहे. तितक्यात तिचं एक पार्सल येतं. तर पार्सलमध्ये काय आहे म्हणून भक्ती विचारू लागते. तर इथे माझं पार्सल आहे, तर तुला काय करायचं आहे, असं म्हणत उर्मटपणे तिच्या बहिणीशी म्हणजे पूजा भक्तीशी बोलू लागते आणि तिला घालवते. मग आई विचारते काय आणलेस. तर तिच्या आईला ती हळूहळू सांगू लागते की आई समीरने मला उद्या लग्न करायचं सांगितले, तर आम्ही दोघंजण उद्या मंदिरात जाऊन लग्न करणार आहोत, तर आज मी रात्री मेहंदी लावणार आहे. हे ऐकल्यानंतर सावित्रीला तर इतका आनंद झालेला आहे, काय करावं आणि काय नाही असं झालं आहे. तुझं नशीब उजळणार आहे तर ही चांगलीच गोष्ट आहे. पण भक्ती ना खूप मोठी हेर
फेर करणारी व्यक्ती आहे, ही ना कृष्णाला सगळा निरोप इकडचा तिकडे देते. तर त्या पोस्टमॅनचं काहीतरी करावं लागेल असं इथे सावित्री म्हणते. पूजा ही म्हणते तिच्याकडे चांगलंच लक्ष ठेवावं लागेल. तिने जर व्यत्यय आणला, कृष्णा लग्नाच्या ठिकाणी आली तर आमचं लग्न मोडल्यास समज. आणि कृष्णाचा प्रयत्न राहील की मी त्या घरात लग्न करून जाऊ नये, पण मी आणि समीरने इतका छान प्लॅन बनवला आहे की आम्ही उद्या लग्न करणार म्हणजे करणार. सावित्रीला तर फार आनंद झाला या सगळ्या गोष्टींचा. आता दुष्यंत बाहेर येऊन उभा असतो कृष्णाची वाट पाहत. लगबगीने कृष्णा बाहेर येते आणि म्हणू लागते की एवढं काय अर्जंट होतं, बाहेर बोलवलं आत नाही बोलले. तर तो म्हणतो तुला माहिती आहे ना मी त्या बाईसमोर काही बोलणार नाही, तरी तुझा तोच हट्ट. बघ आता मी हॉस्पिटलमधनं आलो आहे, आता बाबांना तिथे सलाईन वगैरे लावले, त्यांना आता बरं वाटेलच, तर मी संध्याकाळी जाताना टिफिन वगैरे घेऊन जाईल. तर इथे त्यांची तब्येत जरा नाजूक आहे, त्यांना आपल्याला सांभाळावं लागेल असं म्हणत इथे दुष्यंत काळजी करत असतो बापाची. आणि 2-2 जीवनसाथी असतानाही एकही त्यांच्या कामाचं नाही ह्या गोष्टीची खंतही त्याला वाटत असते. ती तो बोलवूनही दाखवतो कृष्णाजवळ. आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की रात्रीच्या वेळेला एक मुलगी बोलवलेली असते पूजाने मेहंदी काढण्यासाठी हातावरती. तिची ती मेहंदीची एवढी तयारी पाहून भक्ती विचारू लागते की काय चाललं आहे तुमचं, आणि मेहंदी बिंदी म्हणजे काय, घरात काही सोहळा आहे का. तर इथे भक्तीला काही समजून न देतात सहजच मेहंदी काढतोय असं सावित्री आणि पूजा सांगू लागते. आणि त्यांचा तो डाव पाहता तिच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. तर ती पुन्हा एकदा विचारते सांगा ना मला काय करतायत तुम्ही. पूजा मात्र आता ओरमटपणे बोलू लागते की मी काही टाकलेली नवऱ्याने बायको नाही आहे, तर माझं कधीही मन होईल हातावर मेहंदी काढण्याचं तर मी माझ्या हातावर कधीही मेहंदी काढू शकते, हो की नाही का आई. तर तिची आई पण तिला म्हणते हो ना, आणि हसू लागतात दोघी मायले की. त्यांचा तर हसण्याचा रोख पाहून इथे भक्ती म्हणू लागते मी माझ्या नवऱ्याच्या घरी कधीही जाईल, पण तुमच्या दोघींचे खाय प्यायचे हाल होते ना. तरी ती सावित्री म्हणते खाय प्यायचे हाल काही नाही होणार, तुला काय वाटतं तुझ्यामुळेच आमचं घर चालतं. खरं तर आता पुढे आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे कृष्णा सगळा स्वयंपाक वगैरे करून आणि आपल्या बाजाबाईला सासूबाईंना सांगायला जाते डब्बा भरून ठेवला आहे, तर तुम्ही ना माधव काकांकडे हॉस्पिटलमध्ये तो डब्बा पाठवा. तर बाजाबाई म्हणते हो तू कुठे चाललीस. तर ती सांगते की मला शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप करायला जायचं आहे, तर मला आशीर्वाद द्या. असं म्हणत ती आशीर्वाद मागू लागते. आणि बाजाबाई म्हणते खरंच तुला ओळखायला मी किती उशीर केलास. दोघीही मायलेकींसारखं एकमेकींशी आता खूप छान वागू लागल्यात. आता पुढील भागामध्ये पाहायला मिळणार मैनावती हा प्रश्न करते की सकाळपासून समीरराव कुठेही दिसत नाही, तर ते कुठे गेले असतील, त्यांच्या मनात नक्की चालले काय. खरं तर तो पोहोचला आहे आता पूजाच्या घरी तिला घेऊन जाण्यासाठी, कारण त्या दोघांना लग्न करायचं मंदिरात जाऊन. ही गोष्ट आता भक्तीच्या कानावर पडताच भक्ती लगबगीने फोन करण्यासाठी घरात जाते आणि मोबाईल हातात घेताच तिच्या डोक्यामध्ये हा समीर जोर आता डोक्यात काठी मारतो. आणि इकडे मात्र तुळशीला दिवा लावताना दिवा विझतो, तरी ते आपल्या कृष्णाला काळजी वाटते की घरावर नक्कीच काहीतरी संकट येईल, कारण हा दिवा कधी विझला नाही, आजच कसा विझला. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट भक्ती आपल्या कृष्णापर्यंत निरोप पोचवेल का, आणि इथे पूजा आणि समीरचं लग्न थांबवेल का आता हे दोघंजणं लग्न करून घराच्या उंबरठ्यावर जाऊन उभे राहणार. पुढे येणार ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटू.